नमस्कार मित्रांनो, मी सौरभ कुलकर्णी आणि आपण आज आलो आहोत 13व्या दिवशी. मित्रांनो, आजचा दिवस आहे तर तो आहे आज रेस डे, म्हणून तुम्हाला मी या जरा थोडंसं कॅज्युअल फॉर्मल ऑर्डर कपड्यामध्ये दिसतोय. बेसिकली आजचा जो पूर्ण आठवडा होता तर तो खूप चांगला गेलाय आणि त्याचे जे परफॉर्मन्स आहे तर ते पण एक बार जो आहे तर तो पण वाढताना दिसतोय. त्याच्यामुळे एक आनंद आहे खरंच. आजचा दिवस पण महत्त्वाचा होता कारण की आजच्या दिवशी बॉडीला रिलॅक्स करणं आणि स्ट्रेचेस करणं खूप जास्त गरजेचं होतं. सो आज सकाळी वर्कआउट न करता जिममध्ये न जाता घरी थांबूनच मी सकाळी ते स्ट्रेचेस केले आणि पूर्ण बॉडीला रिलॅक्स केलं. मसल जेव्हा आपण व्हॉल्यूम वाढवतो किंवा वर्कआउट करतो तर एका दिवशी थांबून आपल्याला रेस्ट घेणं खूप जास्त गरजेचं असतं कारण की आपण जेव्हा आठवडाभर वर्कआउट करत असतो तर तेव्हा कंटिन्युअसली मसल्स जे असतात ते आपले कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्ट झालेल्या मसल्सला एक कंटिन्युअसली स्ट्रेच करणं पण आपलं कर्तव्य आहे. त्यांची प्रॉपर वाढ होण्यासाठी, कारण की मसल्स जे असतात आपले तर ते 99% जे असतात तर ते इलास्टिक वेनी काम करतात, पण एक थोडाफार 1% चान्स असतो की ते प्लास्टिसिटीमध्ये त्याचं थोडंसं काम करायला लागतील. म्हणून त्या आशेने का होईना आपण त्यांना दररोज स्ट्रेच केलं त्यांची जे प्रोप्रायसेप्शन जे आहे किंवा मसल मेमरी जी आहे तर ती थोडीशी वाढते आणि जी रेंज ऑफ मोशन आहे आपल्या प्रत्येक एक्सरसाइजेसला तर ती आपल्याला खूप जास्त इम्प्रूव्ह झालेली दिसते या स्ट्रेचेसमुळे. आणि खरंच जो ताण आलेला असतो मसलवरती पूर्ण आठवडाभर तर तो रिलॅक्स होण्यासाठी खूप जास्त मदत होते. जेव्हा मी बघतोय जे वर्कआउट मी फॉलो करतोय त्या वर्कआउटमध्ये दररोज माझ्या प्रत्येक मसलवर ऑलमोस्ट ताण येतोय. अप्पर बॉडीच्या, लोअर बॉडीमध्ये फक्त लेगच्या दिवशी ताण येतोय, पण बाकी जे आहेत अप्पर बॉडीचे मसल्स, कारण की मी बॅक आणि चेस्ट दिवशी घेतोय, दुसऱ्या दिवशी बायसेप आणि ट्रायसेप्स घेतोय. सो कंपाऊंड मुवमेंट्स सगळ्या असल्यामुळे त्याच्यामध्ये आपोआपच एकाच दिवशी दोन दोन मसल हिट होत आहेत आणि त्या गोष्टी होत असल्यामुळे त्यांना रेस्ट देणं आणि स्ट्रेचेस करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आज मस्त स्ट्रेचेस केले. आज सुट्टी होती, सो रेस्ट डे. बाकी आता पुढच्या वीकपासून एक नवीन सुरुवात आणि एक नवीन चॅलेंज असणार आहे. डाएट सध्या प्रॉपर तोच चालू आहे आणि रेस्ट डे असून सुद्धा डाएटमध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे. डाएट प्रॉपर चालू आहे रेस्ट डेच्या दिवशी सुद्धा. इव्हन थोडेसे जी मसल रिकव्हरी आहे तर त्या जास्त चांगली होत असल्यामुळे थोडंसं प्रोटीन इंटेक आज वाढवू शकतो आणि म्हणूनच आज थोडंसं जे व्हे प्रोटीन होतं तर ते मी 1.5 स्कूपच्या ऐवजी 1.25-2 स्कूप घेतलं. सो एक चांगली मसल रिकव्हरी सोबत उद्या पुन्हा एक नवीन सुरुवात करता येईल आणि पुढच्या आठवड्यासाठी तयार होता येईल. बाकी उद्या भेटूयात, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.